नमस्कार मित्रांनो, मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आपण आज आलो शांती स्तूपाला. शांती स्तूप हे उत्तर भारतातील जम्मू काश्मीरमधील लेह या जिल्ह्यातील टेकडीवर एक बौद्ध पांढऱ्या गुफाचे स्तूप आहे. आणि शांती स्तूप हा जपानी बौद्ध व लडाखमधील जे काही बौद्ध बांधव आहेत त्यांनी बांधलेला स्तूप आहे. याची मूळ कल्पना 1914मध्ये निचिदात्सू फुन्सी हे यांनी केले आहे. त्यांचं नाव मी खाली देतो, इकडे वाचू शकता. मी माझं प्रोनाऊन्सिएशन मी चुकत असेल. जगभरात शांतीचे पागोडे किंवा विहारे बांधण्याचं त्यांनी काम हाती घेतलं होतं. त्यांनी भारतामध्ये बौद्ध धर्माचे पुन्हा काम चालू करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी यांनी इकडे हा स्तूपा इकडे बांधला होता. 14वे दलाई लामा जे आहेत यांनी 1991मध्ये शांती स्तूपाचे उद्घाटन इथं केलं होतं. तर शांती स्तूपाचे सध्याचे दलाई लामाचे छायाचित्र आहे इकडे. हा जो शांती स्तूप आहे हा 2 स्टेपमध्ये बनवला गेलेला आहे. एका स्टेपमध्ये पूर्ण फ्रंटला एक चित्र रेखाटले गेलेलं आहे. त्याचबरोबर साईडला बुद्धांची मूर्तीचं छोट्या स्कल्पचर्स आहेत ते काढले गेलेले आहेत आणि डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या मुद्रेमध्ये ते ध्यानधारणा करलेले चित्र हे केले रेखाटले गेले किंवा त्या मूर्ती तिकडे दाखवल्या. आणि दुसरं स्टेप जे आहे ते आपण बघूया पुढे कसं दिसतं. दुसऱ्या स्तरावर ज्यावेळी आपण येतो त्यावेळी समोरच आपण आलेला तुम्हाला दिसेल इकडे बुद्धांची मूर्ती आहे. मे बी ती तांब्यामध्ये असेल, तर ती एक मूर्ती खूप मोठी अशी आहे. आणि त्याच बाजूला त्यांच्या आयुष्यातील जे काही प्रसंग आहेत, म्हणजे जन्म त्यांचा कसा झाला किंवा काय, तर त्याचे काही चित्र रेखाटले आहेत मध्ये. त्यानंतर त्यांच्या निधनाच्या टाईमचे जे काही चित्र आहेत ते सुद्धा इकडे रेखाटले गेलेले आहेत. आणि हे सगळं तुम्ही बघू शकता. म्हणजे पूर्ण जन्मापासून निघण्यापर्यंत जो काळ होता तो छोट्या ह्याच्यामध्ये इकडे रेखाटला गेलेला आहे. तर ह्या एरियामध्ये इकडे ज्यावेळी येतात तुम्ही पूर्ण लडाख सिटी तुम्ही बघू शकता. पूर्ण आजूबाजूची सिटी तुम्ही पाहू शकता, कारण की खूप उंच अशा ठिकाणावर हे आहे. आणि लडाखमध्ये ज्यावेळी तुम्ही येता त्यावेळी तुम्हाला शांती स्तूप कुठल्याही साईडनं पटकन दिसून येतो. 2-3 गोष्टी अशा ज्या आहेत ज्या पुढे आपण बघणार आहोत. एक मॉनेस्ट्री आहे समोर दिसते तुम्हाला, ती मॉनेस्ट्री हे बुद्ध स्तूप म्हणजे हा जो स्तूप आहे शांती स्तूपा तो. आणि त्याचबरोबर किल्ला जो आहे म्हणजे लडाखचा जो फोर्ट आहे तर तो. ह्या 3 गोष्टी तुम्हाला लडाख सिटीमधनं पटकन नजरेस येतात तुम्हाला, किंवा तुम्ही बघू शकता. इकडे काहीतरी 5 का 10 रुपये एंट्री फी होती पर पर्सन. आम्ही ती येताना काढली होती. आणि तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण खाली जी दिसते हा पूर्ण लडाख सिटी दिसते तुम्हाला. इकडे समोर जो दिसतो एकदम व्हाईट, आपण तिकडेही जाणार आहोत आता थोड्या वेळानंतर. मित्रांनो, आपण शांती स्तूपा पाहून आता बरोबर तुम्हाला मगाशी जो सांगितलं होतं समोर साईडला, तर इकडे हा ओल्ड पॅलेस आहे लडाखचं, तिकडे आपण आज आलो आहोत. आणि म्हणजे आपण मगाशी आपण शांती स्तूपा पाहिला आणि तिकडनं आपण इकडे आलो. आणि इकडे आपण आता जस्ट तिकीट घेतले पर पर्सन. काहीतरी 50 रुपये काहीतरी तिकीट होतं का 20 रुपये तिकीट होतं. एक्झॅक्ट तिकीटची अमाऊंट नाही माहिती, पण आपण हे पॅलेस पाहायला आलो आहे. मे बी तिकडे फोटोशूट अलाऊ नसेल, तर बघूया. जर फोटोशूट अलाऊ नसेल तर आपण आपला कॅमेरा ठेवून देऊया. इकडे तुम्ही बघू शकता इकडे कसं लाकडाच्या ह्याच्यामध्ये, सगळं लाकडाच्या ह्याच्यामध्ये काम केलं. म्हणजे जेवढं काम जे आहे हे खूप जुनं आहे. आता फक्त त्याला रंगरंगोटी केलेली आहे यांनी आणि त्याच्या पद्धतीनुसार आपण हे केलेलं आहे. म्हणजे पाहू शकतो. आता इकडे आपण आलो आहे. पॅलेसमध्ये व्हिडिओग्राफीसाठी अलाऊ नव्हतं, सो आम्ही काही फोटोज काढले तिकडे. ते फोटोज मी अटॅच करतो इकडे. जवळपास हा जे पॅलेस होतं ते 7 मजल्याचं बनवलं होतं त्यावेळेसुद्धा.
आणि याच्यामध्ये लाकडी आणि इथल्या लोकल मातीचाही खूप जास्त वापर करतात. इकडे तुम्ही बघू शकता ब्लॅक साईड जे दिसते ती पूर्ण लाकूड आहे जे जाळलं आहे आणि त्याचं एक लेअर बनवलेली आहे. सो खूप छान पाहण्यासारखं होतं. आणि इथून पुढे आपल्याला आता हा जो वरची जी टॉपला व्हाईट मॉनेस्ट्री दिसते त्या मॉनेस्ट्रीवर जायचं आहे आणि आपण सनसेट व्हायच्या अगोदर आपल्याला सनसेट तिकडनं बघायचं होतं. तर आपण आता जस्ट इकडे आलो मॉनेस्ट्रीच्या इकडे आणि मॉनेस्ट्रीला वर जातो आपण लवकर. सनसेट आपल्याला त्या वरच्या टोकावरनं व्हाईट जो दिसतो तिकडनं आपल्याला पाहायचं आहे. चला तर मग बघूया. मित्रांनो आपण लेह पॅलेस पाहिल्यानंतर ना आपण आता ती मॉनेस्ट्री जी दिसत होती सगळ्यात उंच अशी जी आपण स्तूपावरनं पण सकाळी पाहिली आणि तीच आपण खालून याच्याबरोबर खालच्या साईडला लेह पॅलेस आहे तिकडनं सुद्धा ही मॉनेस्ट्री दिसत होती. पण आमचा प्लॅनच असा होता की मॉनेस्ट्रीवर येण्याचा हा संध्याकाळचा होता किंवा तुम्ही इकडे संध्याकाळी सनसेटच्या टायमिंगला येऊन बसा किंवा सनराईजला पण या सकाळी लोक. खूप चांगला व्ह्यू तुम्हाला इकडून दिसेल. पूर्ण लेहरसाठी दिसते आजूबाजूचे डोंगर आणि खूप काही मस्त असं इकडनं व्ह्यू आहे. सो आम्ही हा व्ह्यू एन्जॉय करायला इकडे आलो आणि चला तर बघूया मग. तिकडे बघून पण तिथे बसून पण सनसेट बघू शकता. तर आपण वर चाललो आहे अजून जरासं टॉपवरनं अजून चांगलं. चल बरं चल भाई चल. अरे निशान दौड़ था यहाँ पे. ये देख ना यार आ सकते थे हम आए नहीं. ऊपर है भाई अंदर यही सब चीज़ें क्या बैठते. हाँ सॉरी आ जाओ इधर. टॉपला आल्यानंतर ना हा व्ह्यू तुम्हाला इकडनं बघायला भेटतो जिकडे पूर्णपणे तुम्हाला लेह सिटी दिसते. इकडे समोर समोर विमानतळ पण दिसते इकडनं समोर साईडला जी ब्लँक असे स्पेस दिसते तुम्हाला व्हाईट तिकडे विमानतळ आहे. आणि हा समोर जो दिसतो ॲक्च्युली राईट साईडला तो शांती स्तूप होता आपण जो आज सकाळी ह्याच्यामध्ये पाहिला. शांती स्तूप होता ह्याच्याबरोबर खालच्या साईडला लेह पॅलेस होता. हा व्ह्यू एन्जॉय करून आम्ही आत्ता जस्ट चाललो आहोत आमच्या हॉटेलवर. आणि उद्याचं इटरनरी अशी आहे की आपण उद्या लेह किंवा हा भाग करून आपण पुढे श्रीनगरकडे जाणार आहोत. आणि इथून पुढे बाईक राईड आपलीकडे संपली. आपण बाईक आपली इकडे सबमिट करणार आहोत. आणि इथून पुढचा प्लॅन आमचा चेंज झाला की आम्ही गाडीमध्ये जाणार आहोत. इथून पुढे 1-2 ठिकाणं आहेत जे आपण पाहणार आहोत. तर तुम्ही अजून जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येऊ.